नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने कारवाई केली आहे। लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाबुलबन परिसरात कारवाई करण्यात आली। गस्ती दरम्यान पोलिसांना नंबर प्लेट नसलेल्या मोपेड जवळ एक संशयित इसम आढळून आला। तपासात त्याची ओळख 37 वर्षीय आशिष दिलीप काळे अशी पटली। पोलिसांनी साक्षीदारांच्या उपस्थितीत झडती घेण्यात आली। त्याच्याकडून सुमारे 53 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे 2,65,000 रुपये आहे। मोबाईल फोन, मोपेड, आधार कार्ड, डेबिट कार्ड असा एकूण सुमारे 3,60,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। रोजी आम्ही नंदनवन लकडगंज परिसरामध्ये अंमली पदार्थ विरोधी गस्त करीत असताना आम्हाला एक विना नंबर प्लेटच्या गाडीजवळ एक इसम संशयितपणे दिसून आला। आम्ही त्याची जवळ जाऊन खात्री केली असता तो अभिलेखावरील आशिष काळे नावाचा, ज्याच्यावर यापूर्वी सुद्धा एनडीपीएसच्या गुन्ह्यात दिसून आला, त्यामुळे त्याच्या हालचालीवर आम्ही पाळत ठेवली। तो संशयास्पदरित्या दिसून आल्याने 2:55 आम्ही त्या ठिकाणी पाचारण करून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये 53 ग्रॅम एमडी मेपेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। तसेच त्याच्या ताब्यात एक विना नंबर प्लेटची गाडी आणि नंबर प्लेट त्याच्या डिक्कीमध्ये ठेवलेले होते। तसेच त्याच्या नावाचे एक आधार कार्ड आणि सेम आधार कार्ड नंबर डुप्लिकेट असा संशयास्पदरित्या मिळून आलेला आहे। त्याच्यावर आम्ही रितसर कारवाई करून गुन्हा दाखल करत आहोत। त्याने हा माल कुठून आणला याबाबत आम्ही तपास करत असून मध्य प्रदेशच्या दिशेने त्याची लिंक सध्या आम्हाला मिळत आहे। त्या दृष्टीने आम्ही गुन्हा दाखल करून पुढे 53 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आलेली आहे। त्याची कुल किंमत हे 2,65,000 रुपये। तसेच त्याच्या ताब्यात एक मोबाईल आणि एक मोपेड वाहन असं टोटल 3,60,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे।